नमस्कार मंडळी. हे आपलं सोयाबीनचं शेत आहे. हे सोयाबीन आपण पेरलेलं. ही जात आहे आपली फुले दुर्वा 992 ची जात आहे. खलून आपण आता हे आपल्या सोयाबीनला जवळपास किती दिवस झाले? 42 दिवस झाले. 42 दिवस झाले. काय काय केलं आपण आतापर्यंत? काय एक डुबन केलं. हां पुन्हा 2 फवारण्या झाल्या. हां हां 2 फवारण्या झाल्या. पुन्हा आता दुसरी फवारणी घ्यायची. आता तिसरी तिसरी फवारणी घ्यायची. हां म्हणजे आपण टोटल किती फवारण्या करतो आपण? टोटल 5 फवारण्या. 5 फवारण्या सोयाबीनला. आणि आपण 5 फवारण्या घेत आहोत आपण. कसं आहे ते आता जमीन जरा साधारण एकदम खडकाळ जमीन आहे. एकदम खडकाळ आहे. म्हणजे माती नाही ह्याच्यावर जरा बी. हां बरं कसं सरसकट सोयाबीन आहे. होय. ते बाबा डामकी आहे ते म्हणायला नाही. पांढरीमुळे आता हलकी जमीन आहे, पांढरीमुळे आले तेवढे सगळ्या पांढऱ्यामुळे इकडची दाखवा. इकडची जमीन साधारण जमीन असल्यामुळे सोयाबीन सरसकट आहे. होय. मुळीची संख्या आता बघा की पांढऱ्यामुळे दाखवा. हो का, ही पांढऱ्यामुळे ही काय पांढऱ्यामुळे आहे. सगळ्या पांढऱ्यामुळे प्रत्येक शरीरात बघा दाखवा म्हणजे कळते आपल्याला. इथं पण आहे बघा पायापाशी हे सोयाबीनच्या पांढऱ्या. सरीच्या ह्याच्या बाजूला आहे त्या. पांढऱ्या मुळ्यांची संख्या थोडी आहे. म्हणजे जसं काळ्या जमिनीला जास्त राहणार. आपल्या ज्या 2 फवारण्या एक्स्ट्रा होतात म्हणजे सोयाबीन वाढीचे गुपित म्हणता येईल आपल्याला. सरसकट आहे त्या. काय सरसकट आहे त्या सरी काय एकदम खडकाळ मुरमाड जमीन असून सुद्धा रान बी घाण नाही. आपण ज्या 2 फवारण्या आता सगळं बरेच जण 3 फवारण्या तर नेमकं करतातच. पण आपण 2 कोणत्या म्हणजे एक्स्ट्रा घेतो ज्या फुलं वाढावी जास्त म्हणून त्याची घेतात. फुलं वाढवण्यासाठी नायट्रोबेन्झिन नावाचा एक घटक आहे जो की फ्लोरीन हार्मोन वाढवतो सोयाबीन मधला आणि फुलाची संख्या वाढवतो. तर त्या 2 फवारण्या आपण एक्स्ट्रा घेतो आपण. म्हणजे कीटकनाशक ना मिळेल म्हणजे फुलात कीटकनाशक नाही घ्यायचं. चांगला आहे सोयाबीन. चालेल.